हे आई, चल तुला साडी खरेदी करूया. नको बाई तुला हे महाग साड्या. ए चल ग. हो मॅडम, आमच्या आईसाठी ना साड्या दाखवा छान छान. ह्या साड्या आईला महाग वाटतील. एक काम करतो, आईला तिकडे पाठवतो. आई, तिथं पण साड्या छान आहेत बघ, त्या पण बघून यायचं जा. मॅडम, तुम्ही काय करा माहिती आहे काय, ह्या ज्या साड्या आहेत की नाही किती पण महाग असू देत, तुम्ही फक्त किंमत ह्याची 500 रुपये सांगा. ते काय आहे ना, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा परिस्थिती आमची लई गरीब होती. तेव्हा आमची आई 100 रुपयाची 200 रुपयाची साड्या नेसायची. परिस्थिती अभावी तिला कधीच चांगली साडी सणावाराला घालायला मिळाली नाही. तिनं कष्टानं आम्हाला शिकवलं, एवढं मोठं केलं, एवढ्या चांगल्या चांगल्या नोकऱ्या लागल्यात आम्हाला आता. पण तरी पण तिला आता 500ची साडी म्हणजे महागच वाटत्या. तुम्ही काय करा, ह्यातली कुठली पण साडी तिला आवडू दे, तुम्ही फक्त त्याची किंमत 500 रुपये सांगा. बाकीचे पैसे मी तुम्हाला देते जाताना. म्हणजे ही साडी मला आवडल्या. ह्यातली कुठली पण साडी घ्या, फक्त 500 रुपयाला आहे. अगो बाई आई, 500 रुपयाला साडी आहे. एक नको, 2 घे, 2 घे, 3 घे, तुला कुठली आवडते ती घे. मॅडम ही एक द्या हा. आणि ही एक द्या. हे घ्या मॅडम. थँक्यू. आई, तू थांब इथंच, माझा मोबाईल राहिलाय तेवढा घेऊन येते. हे घ्या मॅडम, मगाच 6000 आणि हे 5000, 6000 झाले. आणि थँक्यू बरं का. मॅडम, तुमच्यासारखी मुलं या जगात कणी आई वडिलांवर प्रेम करणारे आहेत हे बघून लय मनाला भारी वाटलं बा. अख्खं आयुष्य जरी आम्ही त्यांच्यासाठी केलं तर त्यांचं आई वडिलांचं कर्ज उपकार कधीच फेडू शकत नाही आहे. प्रत्येक मुलांनी आई वडिलांवर प्रेम करणं ही त्यांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. या आणि परत